कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या पाठपुराव्याला अखेर मोठे यश. बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी यशोदा हायब्रिड सीड्स कंपनी विरोधात खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 800हून अधिक तक्रारी, त्यापैकी सुमारे 300 तक्रारी एकट्या खामगाव तालुक्याच्या आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी अधिकारी अशोक चव्हाण यांनी नमुने तपासणीसाठी पाठवले. प्रयोगशाळेच्या अहवालात 5 नमुने निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कृषी विभागाच्या तक्रारीवरून खामगाव पोलिसांनी विविध कायद्यांखाली कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून बोगस बियाणे विकणाऱ्यांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलीस स्टेशन खामगाव शहर येथे अशोक बलराम चव्हाण, कृषी अधिकारी पंचायत समिती खामगाव यांच्या फिर्यादीवरून बोगस बियाणे उगवू शक्ती नसलेले व याची विक्री केल्याबाबत यशोदा हायब्रिड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड ही हिंगणघाटची कंपनी आहे, या कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून त्यामध्ये सॅम्पल हे कृषी अधिकाऱ्यांनी टेस्टिंगला पाठवले होते. ते फेल आढळून आल्याने त्या अहवालावरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये आणखी काही शेतकऱ्यांचे अशा प्रकारे तक्रारी असतील तर त्यांनी पोलीस स्टेशन खामगाव शहर किंवा कृषी अधिकारी यांना संपर्क करून त्याबाबत माहिती देण्यात यावी. त्याचा सखोल तपास माननीय वरिष्ठांच्या आदेशाने करण्यात येत आहे. आणखी काही निष्पन्न झाल्यास परत यामध्ये गुन्ह्यात वाढ करण्यात येईल. यशोदा हायब्रिड सीड प्रायव्हेट लिमिटेड हिंगणघाट जिल्हा वर्धा या कंपनीचे आपण 3 नमुने घेतले होते पिंपराच्या इथून आणि ते 3ही नमुने आपण प्रयोगशाळेमध्ये अकोला येथे पाठवले होते आणि त्याचा अहवाल आपल्याला जिल्हा स्तरावर प्राप्त झालेला आहे. त्यानंतर जळगाव जामोद आणि शेगाव यांचा सुद्धा अहवाल प्राप्त झालेला. असे 5ही अहवाल जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे प्राप्त झाले होते. त्यांच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे आपण ते अहवाल प्राप्त करून पुढील FIR दाखल केलेला आहे. त्या संबंधित कंपनीच्या विरोधात 2 शेतकऱ्याच्या तक्रार प्राप्त झाल्या होत्या. त्या दोन्ही शेतकऱ्याच्या तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेल्या असल्यामुळे आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे. आणि सदर कंपनीच्या ज्या बॅग्स आहेत त्याच्यावर काही अशा गोष्टी लिहिल्या आहेत ज्या कायद्यामध्ये अंतर्भूत नाही आहेत. तर नंबर 1 ब्रँड वगैरे असं काही लिहिलेलं आहे. तर त्या असं असल्यामुळे आपण ते गुन्हे दाखल केलेले आहेत. साहेब, दुसरी जी कंपनी उन्नती त्यांच्याविरुद्ध सुद्धा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या, त्यावर कारवाई करणार आहात तेव्हा? हा, रवी उन्नती संदर्भात आपण नमुने घेतलेले आहेत. ते नमुने प्रयोगशाळा अकोला येथे पाठवलेले आहेत. प्रयोगशाळेकडून ज्या वेळेस आपल्याकडे अहवाल प्राप्त होतील त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.